शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चढाओढ सुरू आहे। भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे आणि नुकत्याच झालेल्या विधान परिषदेत ऐन वेळेला डावलले गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम कोते पाटील साई संस्थानच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत। साई संस्थानच्या अध्यक्षपदासाठी शिवसेना मात्र इच्छुक असल्याचं दिसत नाहीये। साई संस्थानकडे 3000 कोटींच्या ठेवी आहेत, तर अंदाजे 1000 किलोची चांदी आणि सोनं आहे, तर 6000 कर्मचारी संस्थानात कार्यरत आहेत। तिरुपती देवस्थानानंतर देशातलं दुसऱ्या क्रमांकाचं साई संस्थान देवस्थान मानलं जातं। साई संस्थानवर विश्वस्त मंडळ नसल्यानं देशातनं साई दर्शनाला येणाऱ्या भक्तांना सुविधा देण्यास असमर्थता होते। तसंच शिर्डी संस्थान आणि शिर्डी शहराचा विकास रखडलाय। गेल्या 14 वर्षात सुरेश हावरेंच्या 3 वर्षाचा कालावधी सोडल्यास कोणत्याही विश्वस्त मंडळानं आपला 3 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेला नाही आणि त्यामुळे कोणतेही विकासात्मक निर्णय होत नाहीयेत। साई संस्थान विश्वस्त संदर्भामध्ये अनेक बाबी सुप्रीम कोर्टात शिल्लक होत्या, मात्र आता यातल्या अनेक कायदेशीर बाबी पूर्ण झाल्यानं संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या निवडीचा मार्ग आता मोकळा झालाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।